लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गुन्हेगारीकडे वाढता कल। लोकशाहीचा महत्त्वाचा असा कणा असलेला स्तंभ म्हणजेच पत्रकारिता। भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच ते गुलामगिरीचे बंधने सोडवण्यापर्यंत अग्रनामांकन मिळते ते पत्रकारितेला। सर्वसामान्यांच्या भावना हा प्रशासन व राजनैतिक महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचविणे हे महत्त्वाचे कर्तव्य पत्रकारितेचे आहे। परंतु नामांकन मिळवण्याच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये आपला प्रभाव हा इतरांवर उच्च असावा या दृष्टिकोनातून काही पत्रकारिता करणारे इसम हे अवैध मार्गाचा अवलंब करण्यास सुद्धा घाबरत नाही। याचाच विपरीत प्रभाव लोकाभिमुख कार्य करणाऱ्या इतर पत्रकारांवर होतो। पाश्चात्य संस्कृतीचा वाढता जोर व दैनंदिन जीवनामध्ये अंमलबजावण्यात येणाऱ्या चुकीच्या सवयीमुळे प्रशासनाला वेठीस धरणे व आपले गैरप्रकार सुरू ठेवणे अशा प्रकारची मानसिकता काही नामांकित वर्तमानाचे प्रतिनिधी म्हणून आपला तोरा मिरवण्यास मागे राहत नाहीत। अशाच प्रकारचे गैरवर्तन ज्वलंत उदाहरण म्हणजेच मौदा तहसील अंतर्गत असलेले खात हे गाव। सूर नदीचे मोठे पात्र व गौण खनिजची उच्चतम गुणवत्ता असल्याने वाळू माफियांचे हे माहेरघर बनले आहे। भंडारा जिल्ह्याची हद्द लागून असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात छुपी भासली करण्यासाठी बंद रस्ते असल्याने अल्प मेहनतीने भक्कम आर्थिक पैसा संपत्ती जमवण्याचा सपाटा येथील काही वाळू माफियांनी लावलाय। ज्यांनी काही व्यवसाय नाही व इतर उदरनिर्वाहाचे ज्यांच्याकडे साधन नाही अशा लोकांची भूमिका स्पष्ट असते, परंतु प्रशासनाची व सर्वसामान्यांची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे वृत्तपत्र। परंतु वृत्तपत्रकारितेवर काळा डाग म्हणून काही पत्रकार निर्माण होण्याच्या वाटचालीवर आहेत। त्यामुळे इतर पत्रकारापेक्षा आम्ही श्रेष्ठ अशी मानसिकता बाळगणारे खात येथील वृत्तपत्राचे मौदा तालुका वृत्तपत्राचे प्रतिनिधी तुषार कुंजेकर यांनीही असाच प्रकार सुरू केला आहे। प्रशासनाने व्यवसायाचे भक्कम मार्ग उपलब्ध करून दिले असताना सुद्धा पत्रकार तुषार कुर्जेकर हे सर्रास कायद्याची पायमल्ली करताना दिसून येत आहेत। अवैध रेतीची वाहतूक करून मुबलक पैसा मिळवणे व त्यातून गुन्हेगारी मानसिकता बाळगून दिनांक 14 मे 2024 रोजी खात बस स्टँड परिसरात पत्रकार अनिल ढोलवार यांचे कानशिलात लावणे व मारहाण करून बदनामी करण्याचा अधिकार कुंजेकर यांना कोणी दिला? सदरचा प्रकार अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेला असून स्थानिक पत्रकार प्रतिनिधी कुंजेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वी सुद्धा कुंजेकर यांच्या विरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल असून गैरप्रकार करणाऱ्या इसमांची मुजोरीचा आलेख झपाट्याने वाढवताना दिसत आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य कोणाचे हे बघणे लक्षवेध ठरणार आहे। वृत्तलिखाण होईपर्यंत काही स्थानिक पत्रकार त्यांच्या पोटावर पाय न पडो या उद्देशातून सदर प्रकरणाची सारवासारव करताना दिसत आहेत। शिस्तबद्ध व उत्तम कामाला दुजोरा देणारे पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हे या प्रकरणात लक्ष देतील का यावर सर्वांचं लक्ष आता लागलेलं आहे। सदर घटनेचा तपास ठाणेदार श्री निशांत फुलेकर व त्यांचे अधीनस्थ कर्मचारी करत आहेत। श्री इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार। कोणत्या चॅनलचे पत्रकार? सिटी इंडिया न्यूजचे पत्रकार। काय घडलं आपल्यावर? माझ्यावर प्रकरण शनिवारला सायंकाळी आपला चिचघाट ते पिपळगाव घाट ते चिचघाटला अवैध रेतीच्या वाहतुकीचे ट्रॅक्टर कोणाचे आहे ट्रॅक्टर तो पत्रकार आहे नवराष्ट्र मौदा तालुक्याचा सहप्रतिनिधी तुषार कुंजेकर यांचे जात होता अवैधरित्या। त्यांनी ते टिकाराम जाधवनी त्यांना कळवलं की अमुक अमुक पत्रकाराचा फोन आला। टिकाराम जाधव हे कोण आहे? टिकाराम जाधव बीट जामदार आहेत आणि त्यांनी ते माहिती दिली त्या पत्रकाराला माहिती देऊन त्यांनी मी तिकडे दहेगाव रस्त्याने जात असताना मी म्हटलं की हा चिचघाटला जातो काय याची शहानिशा करतोय। तर चिचघाटला न जाता तो ट्रॅक्टर त्या दहेगावमध्ये खाली गेला आणि त्या दिवशी वारंवार फोन केला त्यांनी आणि मला थांबवलं त्या नवराष्ट्र कुंजेकर तो पत्रकार। तुमच्यावर काय घडलं? आणि आज सकाळच्या सुमारास मी खातला स्टेशनवरती मी मिसेसला सोडण्याकरिता गेलो आणि त्यांनी माझ्यावर तुषार कुंजेकर यांनी माझ्या गाडीचा पुन्हा फोटो घेतला आणि कशा गाडीचा पाठलाग केला। मी चोऱ्या करीन ना तर काही करीन पण तुला अधिकार कोणी दिला? तर त्यांनी मला मारहाण केली बस स्टॉपला आणि तिथे पंचायत समिती सदस्य माझी आपले मुकेश अग्रवाल आणि कम से कम 60 ते 70 लोक जमले तिथे यांनी माझी पेजीची केली। तर आपल्याला काय वाटते आता? त्यांच्यावर तात्काळ त्यांचा GPS काढून त्यांनी शनिवारचं त्यांच्या ट्रॅक्टरचं जप्ती व्हायला पाहिजे आणि त्या अशा बोगस पत्रकारांवर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे। हे रेती चोरट्याचे हौसले असं म्हणण्यात येते का खूप वाढले म्हणून? हो, त्या टिकाराम जाधवच्या आशीर्वादानं हे रेती चोरट्यांचे हौसले वाढले आणि मी
कुणालाच मी माहिती दिलेली नाही, ना सोनवानी साहेबाला आणि मी फुलेकर साहेबांना हं. आणि कुणालाच नाही दिली. मी फक्त जाधवलाच बीट जमदार यांना दिली होती. म्हणजे तुमचं माहिती. म्हणणं असं आहे का जे बीट जमदार आहेत काही खाऊन पिऊन मूंग बीट- गिळून बीट म्हणजे आधे तुम्हारे तो आधे हमारे बीट- असा प्रकार चालू आहे बीट- असं वाटते का तुम्हाला? बीट जमदार जाधव यांच्या बीपीएलचंच कार्ड बनलेलं आहे. हमेशा तो व्यक्ती चोऱ्याच करत राहतो. अच्छा. हो, रेतीवाल्यांकडून ते देण घेत राहतो. तुम्ही जे आरोप लावत आहे हे खोटे तर नाही? बिलकुल सिद्ध आहेत, बिलकुल.